वर्तमान काळाची प्रॅक्टिस वाक्य घेतली आहेत. तसेच आज आपण आता थोडं मोठं वाक्य असेल, छोटं असेल तर आपलं बनवता येतं, पण मोठं वाक्य असेल तर कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत. वाक्य थोडे मोठे असल्यास इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेट करावे. मी जातो, मी जातो, मी म्हणजेच आय, जातो म्हणजे गो, म्हणजे आय गो. मी शाळेत जातो. तर मी शाळेत म्हटल्यावर आता क्रियापद कोणतं आहे या वाक्यामध्ये? जातो. जातोसाठी काय यूज करायचं मग? गो. मग आय गो टू स्कूल, मी दररोज शाळेत जातो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. म्हणजे एका शब्दाने हे सेंटेन्स वाढलं तरी आपण त्यात कसं समोर इन्क्रीज वाक्य करायचं हे आपण बघत आहोत. मी दररोज बसने शाळेत जातो. मी साठी काय? आय. आणि जातो म्हटल्यावर आपण V1 यामध्ये स्ट्रक्चरनुसार घ्यायचं आहे. असं नाही की आपण मी दररोज आय एव्हरी डे बाय बस स्कूल गो, दॅट इज रॉंग. बट यू हॅव टू टेक करेक्ट वर्ड. तुम्हाला हे सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार तयार करायचं आहे. मी दररोज बसने शाळेत जातो. आय गो टू स्कूल बाय बस एव्हरी डे. मी दररोज माझ्या मित्रांसोबत बसने शाळेत जातो. यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? मी. वर्ब कोणता आहे? जातो. तर आता आपण अगोदर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहू आणि नंतर मग ते स्ट्रक्चरनुसार वाक्यामध्ये तयार करू. मी दररोज माझ्या मित्रांसोबत बसने शाळेत जातो. आय, मी म्हणजेच आय, दररोज एव्हरी डे, माझ्या मित्रांसोबत विथ माय फ्रेंड्स, बसने बाय बस, शाळेत जातो गो टू स्कूल. पण या वाक्याची रचना कशी होईल? यस प्लस V1 प्लस ओ. म्हणजे यामध्ये काय घ्यायचं? अगोदर कर्ता. प्रथम कर्ता घेणे. कर्ता म्हणजेच काय? सब्जेक्ट. क्रियापदाचे पहिले रूप घेणे म्हणजेच वर्ब आणि कर्म घेणे. म्हणून वाक्य खालीलप्रमाणे तयार होईल. मी दररोज माझ्या मित्रांसोबत बसने शाळेत जातो. आय गो टू स्कूल बाय बस विथ माय फ्रेंड्स एव्हरी डे. वर्ब नंतर येणं वाक्य ऑब्जेक्ट असते. तर असे वाक्य तुम्ही कोणतंही तयार करू शकता. मी जातो आता, किंवा मी शाळेत जातो ऐवजी मी मुंबईला जातो, किंवा मी जालन्याला जातो, मी मंदिरात जातो. असे एक वाक्य तुम्ही तयार करू शकता. आणि अगोदर एक छोटं वाक्य घ्यायचं, त्यात एक शब्द ॲड करत तुम्ही नवीन वाक्य मोठ्यात मोठे वाक्य तयार करू शकता. पण स्ट्रक्चर हे करेक्ट आलं पाहिजे. फक्त 1 नंबर सब्जेक्ट, 2 नंबर V1 आणि 3 नंबर कर्म. असे तुम्ही कितीही मोठे सेंटेन्स तयार करू शकता. समजलं?